अमरावतीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस आमने सामने आल्याचं बघायला मिळालं आणि त्यासाठी कारण ठरले ते जिल्ह्यातील खासदार कार्यालय। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये खासदारांसाठी शासकीय कार्यालय आहे आणि त्यामुळे लोकसभेचे खासदार बळवंत वानखेडे यांना खासदार कार्यालयाचा ताबा द्यावा असं वारंवार सांगण्यात आलेलं होतं। पण विजयाच्या 17 दिवसांनंतर सुद्धा खासदार कार्यालयाचा ताबा नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांना देत नसल्यानं काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली। यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे यांनी थेटपणे खासदार कार्यालय गाठून कार्यालयाचं कुलूप तोडलं आणि खासदार कार्यालयाचा ताबा मिळवला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये असलेले खासदारांचं कार्यालय आपल्याला मिळावा यासाठी नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी अर्ज केला होता, परंतु तो कार्यालय न मिळाल्याने अखेर काल काँग्रेस नेते यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे हे या ठिकाणी येऊन जो कुलूप आहे तो कुलूप तोडून या कार्यालयाचा ताबा घेतला। यावेळी यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडे खूप आक्रमक झाले होते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे काल अमरावतीच्या दौऱ्यावर होते, त्यांची मीटिंग जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होती, त्यावेळी यशोमती ठाकूर जाऊन तिथे खूप आक्रमक झाल्या। आता यामध्ये एक नवीन ट्विस्ट असा आलेला आहे की हा कार्यालय नवनीत राणांनी 19 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र देऊन चाबी देऊन जे आहे ते तो सोपवण्यात आला, परंतु त्याच 19 तारखेला राज्यसभेचे भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी मागणी केली की हा कार्यालय मला देण्यात यावे अशी मागणी केली। त्यामुळे जिल्हा प्रशासन एक संभ्रमात पडलेलं आहे की दोन खासदारांची मागणी आणि कार्यालय एकच आहे, त्यामुळे आता हा नेमका कार्यालय द्यायचं कोणाला असा प्रश्न आता जिल्हा प्रशासनाला पडलेला आहे। परंतु काल जे काँग्रेस आक्रमक झाली होती, जे आंदोलन केलेलं होतं, त्यामुळे कुठेतरी आता जिल्हा प्रशासन संभ्रमात आहे की नेमका हा कार्यालय आता द्यायचं कोणाला। एक मात्र नक्की की काल आंदोलन केल्याच्या नंतर ताब्यात घेतल्याच्या नंतर परत या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने हा कार्यालय सील केलेला आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेले आहे। आता काँग्रेस पुन्हा आक्रमक होणार, त्यामुळे आता पुन्हा वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।